आता ते काय म्हणते ते मी ऐकलं नाही. मी आता त्यांच्याशी चर्चा करतो. तवर तुम्ही सगळ्या गाड्याचे तोंड मुंबईकडे करून ठेवणे. तवर मी चर्चा करतो. भाकर बी खातो, तुम्ही भाकरी खा. मुंबई जवळ आली, इथून मला दिसते आता ती. आता आपण गेले तर जमा त्याच्यात. आपले मायबाप आणखीन मागून यायचे. आपल्यालाच पुरत नाही 120-30 किलोमीटर. इतके उभं राहायला जागा पुरत नाही आपल्याला, इतके मागून निघालेत. आता त्यांची चर्चा काय आहे, त्यांनी काय मसुदा आणलाय, त्याच्यात माझ्या मराठ्यांच्या हित काय, आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय, आपली मागणी कोणची, त्यांनी काय आणलंय, हे सगळं बघतो, चर्चा करतो. तवर तुम्ही जेवण करा. गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा. आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवासमोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो. तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही. त्यामुळे इकडं कुणी काही अफवा सोडली, गैरसमज सोडला, त्याला म्हणे तो घरी जाय माघारी. एवढा विश्वास एकमेकावरती ठेवायचा. मी तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यभर काही करणार नाही. आणि मला करायचंय काय अंधारात करून? अंधारात केलं तरी आरक्षण पाहिजे, उजेडात केलं तरी आरक्षणच पाहिजे. आणि अंधारात समजा बोललो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी त्याला हा म्हणत नाही. म्हणजे मालक शेवटपर्यंत मालक समाज आणि समाजच ठेवायचा आहे. आता सगळ्यांनी आपण आपल्या गाड्या शांततेत लावून ठेवा. 1-2 घंटे त्यांची चर्चा करतो. वाशी एकदम जवळ आहे, दणक्यात आपण जाऊ सगळे. दमादम तब्येतील काळजीच व्हायना. मला पाय ताठ लागले. मग गाऱ्यांना गारा बेकार आहे रे बाबा तुमच्या तिकडचा. बाय 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 भयाने. मग टंगडच उचला ना रात्री एक. गारात लय बेकार. माझ्या ताकदच नाही राहिली खरं सांगतो. शरीरच मला साथ द्या ना. आता नाही पाहिलं लय नाही बरोबर. मी डोंगर पळत चढलो असतो, पण आता मला पायच उचलत नाही. सकाळी बुटच पायात जाय नाही. तुम्ही कोणाला विचारा, इतके पाय सुजत मग ते बुटात पायच बसणार. तेवढी ताकद असते. मी लय अवघड केलं असतं बा. चला सगळ्यांना जय शिवराय. गाड्या वळून ठेवा. मी चर्चा करतो. तुम्ही तवर जेवण निवांत करा. पोटभर खात जा. आरक्षण घ्यायचंय त्याच्याशिवाय माघारी नाही. धन्यवाद. जय शिवराय.